श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपाद श्रीवल्लभः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिवचिदंबर महास्वामीजींचं दिव्य चरित्राचं अवगाहन करत असताना आता थोडंसं एक वेगळ्याच आजच्या दिवशी एका वेगळ्याच लीलेचं श्रवण आपल्याला करायचं आहे। शिवचिदंबरांच्या चरित्राख्यानामध्ये ओवीबद्ध चरित्रामध्ये सुद्धा आणि अन्य चरित्रामध्ये सुद्धा दोन वेळा अशा पद्धतीचा प्रसंग घडला आहे। पैकी एक प्रसंग असा आहे मजेदार की गृहस्थाश्रम धर्म चालूच होता आणि वैशाख महिना एके दिवशी एके वर्षी वैशाख महिना असा चालू होता आणि शिवचिदंबर महास्वामीजींच्या मनात असं आलं की आपला जो पुत्र शंकर आहे त्या शंकर मागे मी बोललो होतो दोन पुत्र जे नंतर साही पुत्रांचं आपण निरनिराळं वर्णन पाहिलेलं आहे, परंतु जी सरस्वतीला झालेली जी पहिली दोन अपत्य होती त्यातला जो शंकर त्या शंकराचं दिवाकर आणि शंकर यापैकी जो शंकर त्या शंकराचं उपनयन संस्कार करावा असं चिदंबर महास्वामीजींच्या भगवान शिवचिदंबरांच्या मनामध्ये विचार आला। मग आता तिथी नक्षत्र वार लाभणारा मुहूर्त कुठला आहे? ब्राह्मणानाम अष्टमे क्षत्रियाणाम एकादशे वैश्याणाम द्वादशे केलं या न्यायाने 8 वर्षाच्या आत आपल्या पुत्राची मुंज करावी शंकराची मुंज करावी म्हणून शिवमहाचिदंबर स्वामीजींनी असा 4 दिवस मोठा सोहळा आयोजित केला। अपार ब्राह्मणांचा मेळा त्या ठिकाणी गोळा केला। आबाल वृद्ध जन रोज तिथे येऊ लागले। रोज अपार अन्न संतर्पण सुरू झालं, कारण अन्न संतर्पण हा शिवचिदंबरांच्या परंपरेतला एक मोठा विषय लक्षात घ्या। चतुर्विध षड्रस अन्नाचं भोजन रोज केलं जायचं। पुरणपोळ्या, खीर असेल, मांडे, पुऱ्या, भाज्या, श्रीखंड, वडे, तुपात तळलेले वेगवेगळे पदार्थ, लाडू इत्यादी अनेक व्यंजनं रोजच्या रोज होत होती। मला सांगायचे ते हे की अतिशय खर्चिक अशा पद्धतीचे असलेले हे सगळी व्यंजनं असून सुद्धा अपार अन्नदान आपल्या सत्तेनं चालू आहे। केवढा यांचा अधिकार बघा। चिदंबरांपाशी अक्षय समृद्धी उदारते बुद्धी दातृत्वाची या न्यायाने एवढं दातृत्व होतं की प्रत्येकाला अन्नदान करावं। कुठलंही निमित्त असो, मुलाची मुंज अन्नदान करावं, अन्य काही कोणी आलं आज अन्नदान करावं। अन्नदानासारखं दुसरं महत्पुण्य नाही हे शिवचिदंबरांच्या चरित्राचं एक सार आहे, लक्षात घ्या। एक दिवशी चमत्कार असा घडला। माध्यान्ह समय होती, मुलाच्या मुंजीचा विधीचा हा सोहळा चालू होता आणि अनेक लोक त्या ठिकाणी आलेले असताना आचारी मात्र खोळंबला होता। अनेक ब्राह्मणाच्या पंक्ती आता थोड्या वेळात बसणार। आचारी का पंगत घेत नाहीये, पुढची पानं का वाढली जात नाहीत म्हणून शिवचिदंबर महास्वामीजींनी पटकन विचारलं, का आचारी बुवा का कुठे खोळंबलाय, काय झालं, काय असं घडलंय की ज्यामुळे पंगत अजून आपण घेत नाही आहात, काय असं घडलंय? त्या आचार्यानं सांगितलं, प्रभू आज अक्षरशः माझी लाज जाण्याची वेळ आलेली आहे। आपल्या नियोजनाप्रमाणे ज्या राजदूतांनी यांनी लोकांनी कबूल केलेलं आहे की तूप आणून देऊ, रोजचं 100 घागरी तूप लागतं, 1-2 नव्हे 100 घागरी रोजचं तूप लागतंय। ज्यांनी तूप देतो म्हणून कबूल केलंय स्वयंपाकासाठी वाढण्यासाठी, ते काय आजच्यासारखं तूप नाही वाढत। क्वचित बिंदू, क्वचित दृष्टी, म्हणजे क्वचित बिंदू पडला तर पडला, बाकीच्यांना फक्त दुसऱ्याच्या पानात पडताना पाहिलं तर दिसलं। तुपाच्या थेंबाचं सांगतोय, म्हणजे काही जण पंक्तीत फक्त असं वाढत जातात। पूर्वी तूप ओतायचे पदार्थावरती, त्यामुळे ते भरपूर तूप लागायचं आणि अशा अनेक हजारो ब्राह्मणांच्या पंक्ती, त्यांना लागणारा एवढं भरपूर प्रमाणावरचं तूप 100 घागरी तूप ज्यांनी कबूल केलंय ते आजच्या दिवशीचं पोचलेलं नाही। प्रभू पंगत घेऊ शकत नाहीये, काय करू कळत नाहीये। चिंतित असलेला तो पाहिला आचारी आणि शिवचिदंबर म्हणाले, एवढा का भीतोस,
तात्पुरतं गावात कुणाकडनं तूप मिळतंय का मागून घेऊया आणि आजची वेळ साजरी करूया. तो आचारी म्हणतो, प्रभू 100 घागरी तूप लागतं. एवढ्या लहानशा गावात आपली वस्ती किती आणि लोकही सर्वसामान्य अशा वृत्तीचे आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या घरात तूप एवढ्या प्रमाणावर असेल असं सांगता येत नाही. प्रभू हा काही जमणार, आता इथे काय असं जमेल असं वाटत नाही. आता आपली लाज जाण्याची वेळ येते की काय असं वाटतंय. आपण साक्षात इथे असताना मला काळजी नाही आहे, परंतु माझ्या भूमिकेत एक आचारी म्हणून मला असं वाटतंय की माझी आज सत्व परीक्षात जणू काही आपण पाहतात. भगवान म्हणाले, शिवचिदंबर म्हणाले, या गावात म्हणाले एक स्त्री वाटेल तेवढं तूप देण्याचं सामर्थ्य तिच्या ठिकाणी आहे आणि ती सकलांचं मनोरथ पूर्ण करणारी आहे. आपण तिला शरण जाऊया का? त्या उपस्थित लोकांना काही केल्या कळेनाच काय प्रकार आहे हा. मग प्रभू तुम्ही म्हणता एका स्त्रीकडे जाऊन प्रार्थना करायची, कोण आहे ती? सर्वानुमत सगळ्यांच्या समोर उभे राहिलेले असताना चिदंबर महास्वामीजींनी सांगितलं. ते म्हणाले, आपण जिच्या काठी राहतो ती मला पहा नावाची ही जी नदी आहे, ही अतिशय तेजस्वी ओजस्वी असलेली या नद्या, या भारतभूमीतल्या नद्या या H2O वॉटर या सदरात मोडत नसून आपण त्या नद्यांना माता असं म्हणतो. आणि जर आपण माता म्हणत असू तर या महान असलेल्या आपल्या मातेकडे, मला पहा नदीकडे आपण जाऊ आणि किती पाहिजे तेवढं तूप आपण तिला मागू. सज्जन हो, नीट ऐका. 100 घागरी तूप मला देतेस का? मुलाची मुंज आहे, ब्राह्मणांची पंगत खोळावली आहे म्हणून 100 घागरी घेऊन ब्राह्मणांना खाली बोलावलं आहे. आणि आईसाहेबांना प्रार्थना शिवचिदंबर महास्वामीजींनी केली. सगळ्यांना सांगितलं फक्त पाणी आत घागरीत, जे घागर पाण्यात बुडवा फक्त नदीच्या पात्रात, बघू नका आणि वरती अगदी निश्चंकपणे वर घेऊन या, बघा त्यात तूप असेल. आणि तसंच घडलं. 100 घागरी तूप झालं. सज्जन हो, या 100 घागरी तुपानंतर त्या दिवशीचा प्रसंग पार पडला. राजदूतांनी आणून दिलं तूप 100 घागरी. तो आचारी म्हणतो, आता हे आपण उद्या वापरू, आजची तर लाज मला पहिने राखली. चिदंबर महास्वामींनी सांगितलं, ऋणात कोणाच्या राहायचं नाही. जर कोणाचं घेतलेलं ऋण असेल ते परत जर केलं नाही तर त्याच्यासारखं महापातक नाही. कशाला मोह ठेवायचा? आपली आजची वेळ भागली ना, उद्याचं येतंय ना, आजचं उशिरा पोचलं तोपर्यंत थोडंसं मागून घेतलं. 100च्या 100 घागरी तूप परत मला पहा नदीमध्ये शिवचिदंबरांच्या आज्ञेने ओतलं. सज्जनो, अशा एक ना अनेक अनंत लीला शिवचिदंबर करत होते. तूप उसणं मागितल्यावर त्या नदीनं तूप दिलं. ही दिव्य चरित्र आज आपण ऐकलं, श्रवण केलं. आज इथेच वाणीला विराम देऊ. मला पहा नदीला नमस्कार करू, प्रणाम करू आणि शिवचिदंबरांचं स्मरण करून दत्तात्रेयांचं नाव घेऊन आज इथे थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.